मराठवाड्यामध्ये अवकाळीचा तडाखा पाहायला मिळाला। वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालाय। 17 दिवसांमध्ये 21 जण जखमी, 391 जनावरांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर येते। छत्रपती संभाजीनगर मध्ये अवकाळीचा तडाखा पाहायला मिळतोय। वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालेला आहे। 17 दिवसांमध्ये 21 जण जखमी झाले, 391 जनावरांचा मृत्यू झालेला आहे, तर 4000 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे। विजय शेडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। विजय, वीज कोसळून आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झालेला आहे, जनावरं देखील दगावलेली आहेत आणि शेती पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे। नक्कीच तेजस, जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये मागील 17 दिवसापासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याचं पाहायला मिळत आहे। तब्बल मराठवाड्यामध्ये जर पाहिलं गेलं तर या 17 दिवसामध्ये 21 जण जे आहेत ते वीज पडून जखमी झाले आहेत, तर काही जणांचा मृत्यू देखील यामध्ये झालेला आहे। तर तब्बल 391 जनावर जे आहेत ते वीज पडून मृत्युमुखी पडलेले आहेत। आणि मराठवाड्यामध्ये जर पाहिलं गेलं तर आंबा पीक असेल, मका पीक असेल, सोयाबीन पीक असेल, या पिकाचं जे आहे ते मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झालेलं आहे। तर अनेक शेतकऱ्यांचे झाडं जे आहे ते वादळी वाऱ्यामुळे उमळून देखील पडलेले आहे। शेकडोच्या संख्येने जे आहे ते झाडांचं मोठं नुकसान झालं आहे, तर अनेक घरांवरील पत्र जे आहे ते देखील उडून गेलेले आहे। त्यामुळे अनेक जणांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। सध्या महसूल विभागाकडून त्याचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। मात्र या अवकाळीमध्ये जे आहे ती मोठी जीवितहानी देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे। गुराढोरांसह माणसांना देखील याचा फटका जो आहे तो मोठ्या प्रमाणात बसलेला आहे। फळबागांनाही याचा फटका बसत आहे आणि अजून देखील 4 दिवस जे आहे ते अवकाळी पावसाचा इशारा हवामान तज्ज्ञाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे आता सतर्कतेचं आवाहन जे आहे ते नागरिकांना करण्यात येत आहे। अगदी धन्यवाद विजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून